नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे सरा फाउंडेशनच्या। आपल्याकडे एक वर्गमूळ काढायचं आहे आपल्याला या संख्येचं 180चं। थोडंसं आपण इथं येऊ शकता बघायला। तर आपल्याला ह्याचे काय काढावं लागतील, सुरुवातीला फॅक्टर्स काढावं लागतील। फॅक्टर काढणं म्हणजे काय, कितीने भाग जातो हे बघणं। तर आपण याचे फॅक्टर्स काढून बघायचं। 2 नी भाग देऊन बघू आपण। 92 18 20 0। परत 2 नी करू, 2 चौक 8 2 पंचे 10। 3 नी केलं, 3 एके 3 3 पाची 15। परत 3 नी केलं, 3 पाची 15। शेवटी 5 राहिले म्हणून 5 एके 5। तर 180चे फॅक्टर्स निघाले आपले। 180 म्हणजेच किती, 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 5। आता हेच फक्त आपण ब्रॅकेटमध्ये लिहिलं, 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 5। आपल्याला ह्याचंच काढायचं होता। तर आपण नेहमी काय करायचं, अशी जोडी पकडायची, अशी जोडी घ्यायची आणि ती जोडी आपल्याला वर्गमूळाच्या बाहेर काढायची। म्हणजे किती, 2 गुणिले 3 आपण बाहेर काढू शकतो, 5 काढू शकत नाही म्हणून आहे तसेच ठेवले। म्हणजेच काय, 2 त्रिक 6। उत्तर काय आलं याचं, 6 ब्रॅकेटमध्ये वर्गमूळाच्या 5, कारण 5ला जाऊ शकत नाही। आपण अजून एक गणित बघूया। आता 45 क्विकमध्ये बघूया आपण वर्गमूळ। 45 घेतले, त्याचे फॅक्टर्स काढायला चालू केलं। 3 नी जाईल का, नाही जाणार आहे। मग 5 9, माफ करा मित्रांनो, आपण याचे फॅक्टर्स काढताना आपण 3 नी सुरुवात करायला पाहिजे। 3 एके 3 3 पाची 15। परत 3 एके 3 3 पाची 15। 5 एके 5। फॅक्टर्स काय निघाले वर्गमूळामध्ये, 3 3 5 3 3 5। जोडी बनवली, 3 बाहेर काढून घेतला, स्क्वेअर रूटमध्ये 5 आहे तसाच उत्तर आलं हे। ठीक आहे, अशाच पद्धतीने तुम्ही काढू शकता। आणि तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून एक गणित द्यायचं झालं तर ह्याचं काढून कमेंटमध्ये उत्तर सांगायचे। हे नवीन गणित आहे, ह्याचं उत्तर सांगा कमेंटमध्ये। धन्यवाद।